नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. आज मी थोडक्यात वाचलो बरं का. तुम्हाला माहिती आहे ना की मी 72 तासांचा वॉटर फास्ट करतोय. म्हणजे सोमवार सकाळपासून आज आत्ता गुरुवार सकाळपर्यंत मी फक्त पाणी पिऊन राहिलेलो आहे. पण काय झालं माहिती आहे का की मी माझा उपास मोडणार होतो. आज पहाटे मी माझा उपास मोडणार होतो, पण मी तो मोडला नाही. थोडक्यात वाचलो. मला फसवलं नाही. मला डिसअपॉइंट केलं नाही. मी ऐन वेळेला मोहावर विजय मिळवला. काय झालं तुम्हाला सविस्तर सांगतो. सोमवार सकाळपासून उपास सुरू झाला. सोमवारचा दिवस तर काही प्रश्न नव्हता, कारण सकाळी मी उपीट खाल्लेलं होतं. मी तुम्हाला सांगितलं ते. मंगळवारी सकाळी खरी परीक्षेची वेळ होती, कारण टेकडीवरनं गेल्यानंतर मी नेहमी ब्रेकफास्ट करतो, नंतर 12 वाजता जेवतो. तर ते मी जेवलो नाही. त्यावेळेला मला जरा मोह होत होता. मला असं पोटात कावळे कोकलत होते, पण मी त्याच्यावर विजय मिळवला. पण मी व्हिडिओ वगैरे करण्यामध्ये इतका बिझी होतो की मी सहज त्याच्यावर विजय मिळवू शकलो. काल पण असंच झालं की काल मी खूप छान व्हिडिओ केला. त्याच्यामध्ये मी दिवसभर गुंतून गेलो होतो. त्यामुळे काल पण मी दुर्लक्ष केलं मला जे काय होत होतं त्याच्याकडे. पण संध्याकाळी मात्र काय झालं, मी खूप थकलो. मला असं खूप वीकनेस आल्यासारखं वाटत होतं. तरी मी असा झोपून गेलो आणि मला झोप लागली. पण 1 वाजता मला जाग आली आणि मी येऊन पाणी वगैरे प्यायलो. पण स्वयंपाकघरामध्ये मला डायनिंग टेबलवर ठेवलेली केळी दिसली. तिकडे फ्रीजमध्ये दूध दिसलं आणि मला मोह झाला की निदान एक केळं खावं. नाही, एक केळं नाही, निदान एक केळ्याचा घास तरी खावा. म्हणलं, एक केळं खायला नको, एक वेळ लिक्विड चालेल, चहा प्यावा. मी काही नाही, मी अतिशय उत्साहाने पाणी उकळत ठेवलं, चहा घातला, दूध तापवलं आणि मग असा चहा गाळून बिळून पहिला घोट घेतला बरं का. आणि माझ्या लक्षात आलं की काय करतोय आपण हे. आपण स्वतःला फसवतोय. आपण आपला उपास, आपला निग्रह मोडतो आहोत. हे चांगलं नाही. मला कधी माफ करू शकणार नाही. मला खूप गिल्टी वाटेल. मी तो कप ओतून टाकला आणि मी वाचलो. मी मोहावर विजय मिळवला आणि मी माझा उपास मोडला नाही. फक्त माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता की हे आपलं मन आपल्याला असं का दगा देतं. आपणच आपल्या मनाच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये का विचार येतात. बघू त्याचंही उत्तर मिळेल का.